माय न्यू ब्लॉग। तर आज आम्ही जातो आहे हडशीला। तर चला आता आपण जाऊया हडशीला। तर आम्ही पोहोचलो आहे हडशीला। तर जी तुम्ही समोरची कमान बघता आहे तिकडून मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे आणि कमानच्या बाजूचा जो रस्ता आहे तिकडे जाऊन तुम्ही बोटिंग करू शकता। चला आता आपण सर्वात अगोदर जाऊ मंदिराकडे। तर आता आम्ही पोहोचलो आहे हडशीला। तर चला आता आपण एक्सप्लोर करूया सगळे गेमिंग्स आणि सगळे। या साइडला तुम्ही बघू शकता कारची पार्किंग आहे आणि इकडे या साइडला बाईकची फ्री पार्किंग आहे। या साइडला ॲडव्हेंचर पार्क आहे। तर तुम्ही इकडे जाऊन बोटिंग आणि बरेच काही गोष्टी खेळू शकता। आता आपण जातो आहे ॲडव्हेंचर पार्ककडे। या साइडला छोट्या मुलांना खेळण्यासाठी छोटे छोटे टॉयज आहेत। तिथे एन्जॉय करू शकता। एंट्री केल्यानंतर इथे तिकीट काउंटर आहे, इथून तुम्ही तुमचे तिकीट्स घेऊ शकता। आता मी तुम्हाला दाखवते वेगवेगळ्या राईड्सचे तिकीट्स, तुम्ही बघू शकता। आम्ही झिपलाईन आणि रोपवे करण्यासाठी तिकीट काढले आहे, तुम्ही बघू शकता। आम्ही करणार आहे झिपलाईन, तर त्यासाठी आपल्याला वर जावे लागते झिपलाईन स्टार्ट करण्यासाठी। आय थिंक फॉर्मवर कोणत्या तरी साईन घेत आहे। तिथे दुखापत वगैरे झाली तर सर्वस्वी तुम्ही जबाबदार म्हणून जाण्यास रेडी झाली आहे। हा हे रोपवे। तर आता आम्ही तिकीट काढलं आहे, तर आता आम्ही राईड करायला जातो आहे। तुम्हाला कॅन्टीन सुद्धा आहे आणि इकडे तुम्ही पूर्ण जेवणही करू शकता। इकडे असा थालीचा मेनू लावलेला आहे, मी तुम्हाला एक मिनिट दाखवते। काकडी, जाम आणि शेंगा असं इकडे खायला मिळते।
पंचर आणि दर्शन करून ओंकार असा थकलेला आहे आणि हे बघा तो अशी विश्रांती लॉनवर घेतो आहे. आपण जातो आहे लेक साईडला. तर चला आता आपण बघूया. लेक कडे जाण्याचा रस्ता असा छोटा रस्ता आहे. आपण पोहोचलो आहे लेक जवळ. तर आता आपण सर्वात अगोदर गाडी पार्क करून बघणार आहे लेक. हडशीचं दर्शनही झालेलं आहे आणि ॲडव्हेंचरही करून झालेलं आहे. तर अशी झाली आमची हडशीची ट्रिप. तर आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.